हेलो फ्रेंड्स, माय सिक्स एट द बुटीक नवरात्रि टॉक शो 2023 में आपका स्वागत है। आज का डे है 3 और आज की देवी है चंद्रघंटा। ये देवी शांति और कल्याण का प्रतीक मानी जाती है। आज का कलर है रेड। रेड मीन्स लव एंड जॉय। यस, और आज का सब्जेक्ट है सोशल अवेयरनेस। तो चलिए अभी हम हमारे गेस्ट की तरफ चलते हैं ये सब्जेक्ट के बारे में अच्छे से जानने के लिए। लेट्स गो। सो आज हम वेलकम करते हैं हमारे डॉक्टर अनुजा कुलकर्णी का। इनका सब्जेक्ट है सोशल अवेयरनेस। आप कंसल्टेंट गायनेकोलॉजिस्ट है, वर्किंग एट ममता हॉस्पिटल। पिछले 30 ईयर्स से ये प्रैक्टिस कर रहे हैं और ये इन्होंने बहुत सारे कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज किए हैं। काफ़ी फीमेल्स के लिए और गर्ल्स के लिए इन्होंने मुफ्त शस्त्रक्रिया और रोग निदान कैंप इन्होंने लिए हैं। उसके साथ साथ में गर्ल चाइल्ड के लिए, काफ़ी सारे गर्ल्स के लिए और एड्स पेशेंट्स के लिए भी उनका चाइल्ड एजुकेशन के लिए भी इन्होंने स्पॉन्सर किया है। और इनका फैमिली ही बहुत सारे सालों से सोशल वर्क में हमेशा ही आगे रहा है और कभी भी ये ऐसा नहीं है कि एकदम शांति से उनके फैमिली को जो भी लगता है, मैम को जो भी लगता है, बस वो साइलेंटली उनका सोशल वर्क करते रहते हैं। मैम के लिए अगर बोलना जाए तो शांत, अनुभवी और सक्रिय काम करना रहे हैं और हमेशा अपने पेशेंट को सेटिस्फैक्शन मिलेगा, ये तरीके से इनका अप्रोच होता है। उसके साथ साथ में ये चीज़ मुझे मेंशन करना ज़रूरी लग रहा है कि आज भी ये एक एकत्रित कुटुंब पद्धति में रहते हैं। पूरा एक बड़ा फैमिली है इनका जो काफ़ी सालों से साथ में रहता है। यस, और सोशली डेफिनेटली पूरा फैमिली ही काफ़ी एक्टिव है। सो मैम, आज हम अब बात कर रहे हैं हमारे टॉपिक पे सोशल अवेयरनेस। तो चलते हैं अभी सोशल अवेयरनेस के पास। फर्स्ट क्वेश्चन ऐसा है कि सामाजिक बांधिलकी कि जैसे काफ़ी बार क्यूरियोसिटी की सोशल अवेयरनेस मतलब क्या और सामाजिक बांधिलकी क्या है और वो कैसे हमने कैरी करना चाहिए। सर्वप्रथम निकिता, थैंक यू वेरी मच फॉर इंक्लूडिंग मी इन दिस टॉक शो ऑफ योर्स. इट इज अ प्रिव्हिलेज फॉर मी आणि तू मला हे बोलवलंस याचा खरंच खूप मला आनंद वाटतो आहे. तर तुझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर म्हणजे सामाजिक सोशल अवेअरनेस का सामाजिक बांधिलकी म्हणजे काय. आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात बघतो की आपण इतके व्यस्त असतो आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी. अगदी लहानपणापासून आपण बघतो शिक्षण वगैरे. तर ह्या सगळ्या स्वतःसाठी आपण करणाऱ्या कामात आपले बाकीचे जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये आपलं जे सामाजिक कर्तव्य आहे हे आपण कुठेतरी ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर मला असं वाटतं की आपल्याला जे काय हे मिळालं आहे आयुष्यात, आपण सगळेच आता आपण तू असो मी असो एका वेल नोन म्हणजे फॅमिलीत आलेलो आहोत, वाढलेले आहेत. तर जे अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत ह्यांच्यासाठी आपण काही काम करावं हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की दिस इज समथिंग दॅट वी शुड गिव्ह टू द सोसायटी व्हॉट वी हॅव गॉट फ्रॉम देम. तर आपल्या जबाबदाऱ्या टुवर्ड्स आपली मुलं, आई वडील हे कितीही असलं तरीही समाजासाठी पण आपण थोडा वेळ बाजूला काढून त्यांच्यासाठी पण काही काम करायला पाहिजे हे मी सांगू इच्छिते. बरोबर आहे का समाजासाठी आपण थोडा वेळ आणि आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा दैनंदिन जरी नाही करता आला तरी आयुष्यातला काही वेळ आपण आपल्याला जमेल तो वेळ समाजासाठी काहीतरी कार्य करायला पाहिजे ज्याच्याने आपल्या समाजाला फायदा होईल. तर आता अजून एक असं मला क्युरियोसिटी वाटते का जसं आता आमची जनरेशन किंवा आमच्यापेक्षा लहान जनरेशन आहे, मे बी त्यांच्यासाठी हा प्रश्न जास्त आहे की सामाजिक कार्य किंवा काय आणि नेमकं ते कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो. कारण का भरपूरदा असं असतं का करायची इच्छा असते पण ते नेमकं कसं ते कळत नाही. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे की आपल्याला
हे समाजकार्य करण्यासाठी कुणाकडनं तरी प्रेरणा घ्यावी लागते. माझ्या कुटुंबामध्ये माझे सदस्य मेन म्हणजे माझ्या सासूबाई असोत, माझे सासरे असोत, ह्यांनी आयुष्यभर त्यांच्या आयुष्यात जे केलेले समाजकार्य आहे हे बघून, किंवा इवन तुमच्या सासूबाई आहेत कुमुदी भार्गव काकू, त्यांच्याकडनं पण आम्ही प्रेरणा घेतली आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांकडनं प्रेरणा घेऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समाजकार्यामध्ये नक्कीच मदत करतो. तर त्याच्यामध्ये एक आहे की आपलं प्रोफेशनशी रिलेटेड काही करू शकतो का आपण. तर आम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये असल्यामुळे आम्ही हे मुलींसाठी हेल्थ अवेअरनेस किंवा त्यांची हेल्थ इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी प्रशिक्षण ॲज वेल ॲज त्यांना काही उपचार पद्धती, हे आम्ही त्यांचं तपासण्या करणे, हे आम्ही कॅम्प्स घेतो. शाळांमधून कॉलेजांमधून त्यांचे प्रशिक्षण करतो. त्याचबरोबर मग महिला आहेत, खेडेगावातील असो किंवा इवन आपल्या दवाखान्यात किंवा घरात काम करणाऱ्या महिला असतात, जे आपल्याकडे काम करणाऱ्या बायका असतात, त्यांच्यासाठी पण त्यांचं हेल्थ एज्युकेशन करणे, त्यांना अडीअडचणीला मदत करणे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर येणारे जे लहान मुलं मुली आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही हेल्थ एज्युकेशन तर ठीक आहे, पण आम्ही त्यांच्या त्यांच्या एज्युकेशनचे पैसे आणि फीज पण भरतो. तसंच प्रत्येकाने आपल्या सीमेत जे आहे, म्हणजे अगदी बाहेर जाऊन कॉलेज आणि शाळेमध्ये जरी त्यांना नाही ॲक्सेस झाला, तरी आपल्या घरापासून सुरुवात करून मग आपल्या सोसायटीमध्ये, आणि मग अजून जमलंच तर काही लोकांनी संघटित होऊन अजून मोठ्या प्रमाणावर जर समाजकार्य करता आलं तर हे खूप चांगलं आपण म्हणजे मदत होऊ शकते आपली. इंडिव्हिज्युअल पेक्षा जसं टुगेदरनेसने पण एक मोठं समाजकार्य घडवू शकतं. राईट. आणि छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात की साधं वातावरण स्वच्छ कसं ठेवावं, आपलं एन्व्हायरमेंट स्वच्छ कसं ठेवावं, प्रदूषण कसं होऊ नये. आज आपण बघतोय की क्लायमेट चेंज आणि हे वातावरण बदलणे, ग्लोबल वॉर्मिंग हा केवढा मोठा प्रश्न आहे. आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काही करू शकलो या समाजासाठी. स्वतःसाठी तर सगळेजणच करतात, पण ह्या समाजासाठी आपण जर एकत्रित येऊन काही करू शकलो तर हे आपल्यालाही खूप छान वाटतं. आणि नक्कीच लॉंग रनमध्ये थोडं 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 करत थेंब थेंब तळ साचे असं म्हणतो, तसं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला नक्कीच ते कुठेतरी त्याचं फरक पडतो. खरंच आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा विषय असो किंवा फायनान्शियल हेल्प असो किंवा आपली कुठे फिजिकल हेल्प असो, या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींनी आपण समाजाशी कनेक्टेड राहू शकतो. साधं 2 शब्द गोड जरी बोलून मेंटल जरी आपण, आता त्याच्यावर तू घेतलेलं आहेस मेंटल हेल्थ बद्दल, तर अजून वेगळा आहे. तर हे एक समाजकार्यच आहे. तुमच्या घरच्या पीडित स्त्रियांना, घरच्या म्हणण्यापेक्षा घरी येणाऱ्या तुमच्याकडे काम करणाऱ्या त्यांच्यासाठी काही आपण जर केलं तरी सुद्धा ते एक समाजकार्यच आहे. म्हणजे फार छोट्यापासून मोठ्यापर्यंत समाजकार्य करायला फार स्कोप आहे, फक्त तुम्हाला तुमचा अँगल तसा ठेवायला पाहिजे. व्हेरी गुड, बरोबर आहे. सो आता पुढे असं एक जस्ट मनामध्ये आलं, एक विचारावं असं वाटतंय का सोशल अवेअरनेसचा त्या व्यक्तीला आणि समाजाला नेमका काय फायदा होतो. तर तेच आधी आपण बोललोय की एक सामाजिक बांधिलकीचा एक स्वभाव आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी काही देणं लागतो ह्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे. आणि हे काम करताना खरं पाहिलं तर हे निष्काम कार्य पाहिजे, की आपण जे कर्म करतो त्याच्यापासून आपल्याला काही फळ अपेक्षित आपण नाही ठेवायला पाहिजे. पण हे करत असताना आपल्याला पण लक्षात येतं की ह्याच्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात. एक तर इतक्या लोकांशी आपली बांधिलकी होते, आपण बांधले जातो एक प्रकारचं. आणि लोकांसाठी असं करताना एक प्रकारचं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याला. आणि असं म्हणतात की डिप्रेशनचा उपचारासाठी पण तुम्ही एक 4 लोकांसाठी काही तुम्ही केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं आपण हास्य बघितलं तर ह्याच्यावरनं आपल्याला पण एक प्रकारचं डिप्रेशनतून बाहेर येतो आपण. त्यामुळे
ते एक फायदा होतो आपल्याला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण हे काम जे करताना बघतोय, तर आपण म्हटलं की आपण कोणाकडे तरी प्रेरणा घेतलीये, तर हे काम करताना आपण आपल्या मुलांनी आपल्याला जर बघितलं तर तेही आपल्याकडनं एक प्रकारची प्रेरणा घेतील आणि ते संस्कार त्यांच्यावर होतील. त्यामुळे त्यांना घडवण्यामध्ये एक तुमचा हात होईल. त्यांना कल्चर्ड करू शकतो आपण. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आणि एक प्रकारचा सेल्फ कॉन्फिडन्स येतो आणि एक समाधान मिळतं अल्टिमेटली, की आपण फक्त म्हणजे सेल्फिश किंवा स्वतःपुरता विचार न करता आपलं हे आयुष्य आपण लोकांसाठी पण काही करू शकतोय. राईट. जसं तुम्ही म्हटलं का आपण जर एक समृद्ध जीवन जगतोय तर आपल्याबरोबर आपल्या सराउंडिंगमध्ये जे लोक आहेत, ज्यांना आपण काही जर हेल्प केली तर त्याच्याने ॲटोमॅटिकली त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल येईल त्याच्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. एक्झॅक्टली, बरोबर. आज आपण बघतो की बरेच उपक्रम राबवले जातात, म्हणजे सरकारद्वारे, आपल्या भारत सरकारद्वारे खूप उपक्रम खरं तर चांगले चांगले आहेत. पण त्या उपक्रमामध्ये जोपर्यंत आपल्या इन्व्हॉल्वमेंट जर नसेल, आपल्या समाजाचं जर इन्व्हॉल्वमेंट नसेल, तर हा उपक्रम कधीच पूर्णपणे फळास जाणार नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण त्यांना अवेअरनेस करून ओव्हरऑल सामाजिक एज वेल एज देशासाठी बांधिलकी आपण तयार करू शकतो. सोशल वर्क इज इक्वल टू नेशनसाठी, सर्व्हिस टू द नेशन ॲज वेल. येस, व्हेरी गुड. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर हे समाज कल्याणाचा वारसा मला माहेरून म्हणजे माझ्या आई वडिलांकडनं पण मिळालेला आहे. अरे वा. आणि ॲक्च्युली अगदी त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर समाज कल्याण केलं आहे. लाईक त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात जवळजवळ 50,000 फ्री लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टमी केलेल्या आहेत कॅम्प्स थ्रू महाराष्ट्र शासनातर्फे. आणि इवन ॲट द एज ऑफ 70 त्यांनी मराठवाड्यामध्ये कॅन्सर रुग्णालय नाही म्हणून कितीतरी अडचणींना फेस करून 70व्या वर्षानंतर नांदेडला एक कॅन्सर रुग्णालय सुरू केलं आहे. आणि त्याचा फायदा आज जवळजवळ दिवसाला 100 ते 120 लोकांना होतोय. मोफत म्हणजे हे महात्मा फुलेतर्फे त्यांची रेडिओथेरपी जवळजवळ 100 ते 125 रेडिओथेरपीज डेली ह्या दवाखान्यात होतात. तर हे पण मी उल्लेख करू इच्छिते की अशा प्रकारे आपण कुणाकडनं प्रेरणा घ्यावी आणि हा वारसा आपण चालू ठेवावा, किंवा नव्याने जरी तुम्ही चालू करून तुम्ही प्रेरणा लोकांना देऊ शकलात तर हे नक्कीच आपल्यासाठी फायद्याचं राहील. ग्रेट, थँक्यू सो मच मॅम. आता अजून एक मनामध्ये असं क्युरियोसिटी येते का कुठल्या प्रकारचे सोशल वर्क आपण करू शकतो, त्याची काही तुम्ही आम्हाला उदाहरणं देऊ शकता का? तर तेच आपण सोशल वर्क म्हटलं तर एक तर डोनेशन्स करणे, म्हणजे एक प्रकारचं आपण द्रव्य देणं कुणाला तरी, पैसे असो, कपडे असो, किंवा अजून काही अन्न असो. तर अशा प्रकारे डोनेशन्स करणे हे एक प्रकार असू शकतो. किंवा जर का काही आपल्याला इन मटेरियल जरी देता नाही आला तरी वेळ देऊन थोडा श्रमदान किंवा काही लोकांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यासाठी आपण काही काम केलं तर हे पण एक प्रकारचं एक सोशल वर्क होऊ शकतं. अगदीच म्हणजे उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आमच्या घरचंच जर बघितलं तर माझ्या सासऱ्यांची 75वी जी होती तेव्हा आम्ही 75 कॉर्नियल केराटोमी म्हणजे चष्मा घालवायची शस्त्रक्रिया मोफत करून आम्ही हे केलं होतं. तसंच माझ्या सासूबाई आहेत ज्या आता 80 वर्षाच्या आहेत पण अजूनही ॲक्टिव्ह आहेत आणि रोटरीच्या माध्यमातून, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवतात. त्या एक HIV पॉझिटिव्ह लोकांसाठी एक
संस्था आहे सेवालय हासेगावला, ते रवी बापटले सर चालवतात. म्हणजे आता त्यांचंच उदाहरण खरं तर घ्यायला पाहिजे की त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं ह्या कामासाठी वाहिलं आहे की जेणेकरून कुणाला इतकं दुर्लक्ष होत होतं आणि पीडित होते HIV पॉझिटिव्हमध्ये त्या काळात लहान लहान निष्पाप मुलं खरं तर की त्याच्यासाठी त्यांचा काहीच दोष नव्हता. त्यांना सगळ्यांना एकत्र एका ठिकाणी आणून त्यांचं उपचार करणे आणि त्यांना सांभाळणे हे एक मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या या कार्यामध्ये पण आपण छोट्या का होईना आपण करू शकलो मदत. जसं की द्रव्य तर मी म्हटलंच होतं, पण आम्ही असंच हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम्स फॉर द गर्ल्स, मग त्यांचं एक मूल आपण दत्तक घेऊ शकतो की जे त्यांच्या शिक्षणासाठी, शिक्षण होऊन आजकाल त्यांची लग्न पण आता करण्यात आलेली आहेत आणि त्यांचं सगळं उपचार पण आपण आपल्याकडे दवाखान्यामध्ये मोफत करतो. तसंच त्यांच्या संस्थेत मी बघितलंय की एक साधी डान्स टीचर आहे जी त्या लोकांना डान्स शिकवते मोफत आणि मग त्यांचे मोठे डान्सचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यातून पण ते बऱ्यापैकी फंड रेझिंग त्यांचं होतं. आणि फंड रेझिंग जाऊ दे, त्यांची मनस्थिती किती चांगली सांभाळली जाते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेऊन हे असं काहीतरी आपण समाजासाठी काम करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, सोशल वर्क करायचं असेल तर तुमच्यासाठी भरपूर सेक्टर ओपन आहेत. मोठं काम असो किंवा छोटं काम असो, घरगुती मावशीला पण तुम्ही मदत करू शकतात आणि ॲटलिस्ट रवी बापटले सारखं एक आयडल असेल त्याच्याकडे बघून ज्यांनी पूर्ण आयुष्य आपलं त्याच्यामध्ये घालवलं आहे. आणि इवन तुमच्यासारखी फॅमिली की प्रत्येक पर्सन काही ना काही वेगवेगळ्या अँगलने सोशल वर्क करतोय. आपण आपल्या मैत्रिणी एकत्र येऊन जेव्हा BC करतो, बरोबर, गेट टुगेदर्स, किटी पार्टीज म्हणतो, तर सगळ्यांमध्ये उत्साह भरपूर आहेत, संकल्पना खूप मोठ्या आहेत, खूप क्रिएटिव्ह आहेत आजकाल सगळ्याजणी. तर सगळ्यांनी मिळून काहीतरी असे क्रिएटिव्ह माइंड्स एकत्र येऊन जर का असंच काही समाजकार्य आपण करू शकलो बरोबर, तर त्याचा नक्कीच खूप फायदा होईल. हे तर फारच मस्त आयडिया आहे फॉर सगळ्यांसाठी, कारण का किटी पार्टी सगळेच जण एन्जॉय करतात, त्याच्याबरोबर एक सोशल वर्क तर ते नक्की करू शकतात. साधी गोष्ट परत एकदा सांगते, ज्येष्ठ नागरिक संघटनांतर्फे माझ्या सासूबाईंनी सगळ्या आपल्या मैत्रिणींना सांगून छोट्या छोट्या कापडी पिशव्या शिवून घेतल्या होत्या. अच्छा. आणि भाजी मार्केटमध्ये जाऊन सगळ्यांना ह्या पिशव्या वाटल्या होत्या. अरे वा. जेणेकरून पुढे चालून प्लास्टिकचा वापर कमी व्हावा. अमेझिंग. प्लास्टिक, डिस्पोजेबल प्लास्टिक्स इज अ बिग इशू. राईट इन टुडेज पोल्युशन. बरोबर. अरे वा. म्हणजे सगळ्याच ॲस्पेक्टने आज मॅडमने आपल्याला फार छान गाईड केलेलं आहे. सोशल अवेअरनेस हे ग्लोबल वॉर्मिंग असेल, कोणाला हेल्प करणं असेल, ते मानसिकदृष्ट्या असेल, फायनान्शियल असेल, किंवा आपण श्रमदान करू तसं. तर म्हणजे फारच आजचा सेशन हा फारच सगळ्यांसाठी फ्रुटफुल राहील आणि तुमचं स्पीच ऐकून डेफिनेटली सगळेजण त्यातनं काही ना काही मोटिवेशन घेतीलच. सो थँक्यू सो मच. आणि आपल्यासाठी एक छोटं गिफ्ट पण आम्ही रेडी केलेलं आहे माय 6 यार्ड बुटीक तर्फे. थँक्यू सो मच. आणि थँक्स टू इरा फॉर मेकिंग दिस फॉर मी. आणि ॲक्च्युली निकिता, दिस इज म्हणजे तू जे काय करतेस आज, आम्हाला माझ्याबरोबरच अजून इतर बऱ्याच जणींना बोलवून समाजाला एक प्रकारचा मेसेज जो तू देत आहेस, तो पण एक सोशल अवेअरनेस, सोशल वर्कच आहे आणि नक्कीच ह्याच्यातून बरेच लोक प्रेरणा घेतील. थँक्यू सो मच फॉर ॲप्रिसिएशन. थैंक्स. सो फ्रेंड्स, आज का डे 3 यहाँ पे ख़त्म होता है और आज का फैशन मंत्रा है कि नए नए कपड़े पहन के, स्टाइलिश कपड़े पहन के अपना ओवरऑल पर्सनालिटी एनहांस होता है. वैसी ही तरह सोशल वर्क करके अपना ओवरऑल पर्सनालिटी एनहांस होता है और दैट इज़ द अल्टीमेट फैशन. उसके साथ साथ में अभी कल का जो डे है, कल है डे 4 और कल के डे 4 का हमारा टॉपिक है डाइट. तो कल सेम टाइम पे फेसबुक लाइव मिलेंगे 4 o'clock
और इसका लिंक आपको सोशल मीडिया पे हर जगह हम लोग सेंड कर देंगे। सो पक्का कनेक्ट कीजिए। स्टे ट्यून। थैंक यू सो मच। बाय बाय।